विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखांवरील धनुष्यबाण काढून मशाल लावण्याचे आदेश दिले। त्यांची ठिणगी आता मुंबईत पडली आहे। धनुष्यबाणावरून ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने आले। नेमकं मुंबईत काय घडलं ठाकरे आणि शिंदे गटामध्ये, पाहूयात या रिपोर्टमध्ये। धनुष्यबाणावरून पुन्हा संघर्ष। दादरमध्ये शिवसेनेचे दोन्ही गट भिडले। विधानसभेपूर्वी शिवसेनेतील संघर्ष तीव्र होणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या शाखांवरून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या शाखांवरून धनुष्यबाण हटून त्या ठिकाणी मशाल चिन्ह लावण्याचे आदेश दिले आणि वादाची पहिली ठिणगी प्रभादेवीत पडली। ठाकरेंच्या आदेशानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायला लागले। त्यावरूनच प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला असलेल्या लोखंडी बोर्डावरील धनुष्यबाण ठाकरे गटाचे पदाधिकारी काढत असताना शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले। तर सदा सरवणकरांच्या निधीतून फलक लावल्याचा दावा शिंदे गटाने केलाय। दुसरीकडे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानं मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। तर या प्रकरणावरून दोन्ही गटानं एकमेकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ठाकरे गट पूर्णपणे वैफल्यग्रस्त झालेला आहे। त्यांचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब कंप्लीट फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि तीच प्रतिक्रिया जी आहे ती खालच्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे। आमचं धनुष्यबाण जर काढण्यात आलं कुठेही तर शिवसेनेच्याच नादामध्ये ठाकरे गटाला उत्तर देईल। शिवसेना कुणाची या संदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। तर दुसरीकडे आगामी विधानसभेच्या दृष्टीने मतदारांमध्ये संभ्रम राहू नये म्हणून शिवसेनेच्या शाखांवरील धनुष्यबाण काढण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते। ही मशाल आता घरोघरी घेऊन जायची। अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की आपल्या शाखांच्या बोर्डवरती आज देखील धनुष्यबाण आहे। नाही, आता तिकडे मला मशाल पाहिजे आणि मशाल केवळ बोर्डवर नकोय, मशाल ही आपल्या हृदयात धगधगती पाहिजे। शाखा हीच शिवसेनेची ताकद। त्यामुळे शिवसेनेतील फुटीनंतर डोंबिवली आणि मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखांचा वाद समोर आला होता। त्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले होते। त्यातच आता ठाकरेंच्या आदेशामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या या वादाचा ठाकरेंना फायदा होणार की वाद शिंदेंच्या पथ्यावर पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।